नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे इंस्टाला आणि मला युट्यूबला भरपूर मेसेज येत होते की गणित विषयाबद्दल. तर मित्रांनो, गणित विषयाबद्दल मार्क कसे वाढवायचे आणि मी पण गणिताचा अभ्यास कसा केला हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर आपल्या चॅनलमध्ये भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि जीके-जीएसचा अभ्यास कुठून करायचा, काय करायचा फ्रीमधून ते पण तुम्हाला माहिती दिली आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओचं जरी डिस्क्रिप्शन जरी चेक केला तरी तुम्हाला माझा शेड्यूल ते पूर्ण जीके-जीएस साठी काय करायचं, मराठीसाठी ऑनलाईन बॅच कुठली घ्यायची, काय घ्यायची, सर्व तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि ती फ्री मध्ये कशी मिळेल ते मी जास्त तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, मी कोणताही तास न लावता, कोणतीही अकॅडमी न जॉईन करता मी घरातून सर्व केलेलं आहे आणि कोणतेही मटेरियल जास्त युज केलं नाही मी विकतच. तर मित्रांनो, जितकं फ्री मिळेल तितकं मी वापरलेलं आहे, तेच तुम्हाला मी आता सांगत आहे. त्याचा तुम्ही देखील फायदा करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि तुम्ही त्या प्रकारे अभ्यास करा. 100% तुम्हाला देखील चांगला रिझल्ट भेटेल मित्रांनो. तर मित्रांनो, मला आता गणित विषयाबद्दल बोलायचं होतं. तर मित्रांनो, मी गणितसाठी पंढरीनाथ राणे सरांचं वापरलेलं बुक, तर तुम्ही देखील ते वापरा. एकदम भारी बुक आहे ते आणि त्याच्यात मित्रांनो कसं टॉपिक वाईज दिलेलं आहे पूर्ण. त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित कव्हर केलात, आपल्या पोलीस भरतीला कोणते प्रश्न विचारतात त्याबद्दल तेवढेच जरी मोजके जरी तुम्ही केला कव्हर तरी पण तुम्हाला 100% त्याचा फायदा होतो मित्रांनो. तुम्ही पूर्ण पुस्तक पण कव्हर करण्याला नादाला लागू नका. प्रत्येक टॉपिक वाईज आपल्याला कळतंय की बाबा पोलीस भरतीला हे टॉपिक येतात किंवा आपण त्या प्रश्नपत्रिका ज्या पडलेल्या असतात त्याच्यावर तुम्ही अभ्यास करा. हा टॉपिक किती मार्काला येऊ शकतो, काय येऊ शकतो, त्या पद्धतीने तुम्ही टॉपिक निवडा. म्हणजे जसं की आता महत्वाचं काय असतात तर दलाली ते असतात, फ्रूट कमिशन असतात, चक्रवाढ व्याज, ते असले जे टॉपिक आहेत जे वारंवार विचारतात ते टॉपिक कंटिन्युअली कव्हर करा आणि त्या पुस्तकातला पूर्ण टॉपिक ती कव्हर करा. म्हणजे आपल्याला त्याचा 100% फायदा होतो. तर मित्रांनो, तुम्ही देखील हे बुक करा आणि हे जर बुक करून तुम्हाला जर होत नसेल, जर गणिता विषय सोपा जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं असते ते म्हणजे पाडेपाठ पाहिजे मित्रांनो 20 पर्यंत. त्यानंतर तुम्हाला वर्ग, वर्गमूळ, घनमूळ हे तोंडपाठच पाहिजे. ज्यावेळेला तुमचा हे तोंडपाठ असतील त्यावेळेला तुमचा टायमिंग वाचत असतो आणि ज्या वेळेला तुमचं टायमिंग वाचतं त्यावेळेला तुम्हाला डिप्रेशन कमी येतं आणि त्यामुळे तुमचं न सुटणारे देखील प्रश्न सुटतात. पण ज्या वेळेला तुमचे पाडेपाठ नसतात किंवा टायमिंग भरपूर लागत असेल आणि गोंधळ होत असेल तर गोंधळ झाला तर तुमचे येणारे जे सोपे प्रश्न असतात ते देखील तुम्हाला येत नाहीत. त्यामुळे तुम्ही बेसिक जे आहेत ते सगळं पूर्ण कव्हर करा. वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, अजून काय असेल गुणाकार, भागाकार, बोडमसचा नियम, ते सर्व तुम्ही ते व्यवस्थित करा. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल मित्रांनो. तर तुम्ही देखील हे यूज करा, पुस्तक चांगलं आहे. आणि जर ते करून देखील जर तुम्हाला येत नसेल तर मित्रांनो, युट्यूबला फ्री मध्ये त्यांनी देतात सर, सचिन ढवळे सरांची बॅच असते आणि त्यांचा व्हिडिओ सचिन ढवळे सर म्हणून युट्यूबला सर्च करा. त्याचं व्हिडिओ आवडलं तर त्यांची बॅच घ्या. 700 रुपयाच्या आसपास, 700 ते 900 रुपयाच्या आसपास तुम्हाला ती भेटून जाईल. तर मित्रांनो, तुम्ही पहिला त्यांच्या युट्यूबला जावा, लाईव्ह सेक्शन मध्ये जावा त्यांच्या चॅनलला गेल्यावर आणि तिथलं व्हिडिओ चेक करा. तिथं त्यांनी फ्री मध्ये पण दिलेला आहे. जर तुमच्याकडे तेवढे देखील पैसे नसतील 700 ते 900 रुपये तर तुम्ही त्यांचा फ्रीचा व्हिडिओ देखील करा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला आणि गणिताचा अभ्यास हा एक दिवस आडाने करा किंवा जर तुम्हाला अवघड जात असेल पहिल्या वेळेला आणि जर टॉपिक कव्हर करत असेल तर डेली अभ्यास करा. आणि अभ्यास कसा करायचा मित्रांनो, 4 विषयाचा अभ्यास दिवसात कधीच करू नका. दिवसात फक्त 2-2 विषयाचा अभ्यास करा. त्यामुळे तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल मित्रांनो. ज्या वेळेला तुम्ही 2 विषय जर दिवसातून करत असाल त्यावेळेला प्रॉपर विषयाला वेळ पण भेटतो आणि गणित हा विषय असा आहे की मित्रांनो कंटिन्युअली त्या अभ्यासात पाहिजे. एक दिवस आडाना का असणार गणित हा विषय डेली करायला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही भरपूर गणित सोडवाल त्याच वेळेला तुम्हाला त्याची सूत्र किंवा फॉर्मॅट म्हणजे काय कशा प्रकारे सोडवायचं हे लक्षात राहत असतं. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. मी सांगितलेल्या पद्धतीने जरी केलात तरी पण तुमचे मार्क वाढतात आणि गणित हा विषय हातातले मार्क आहेत मित्रांनो. 25 पैकी 25 मार्क देणारे मार्क आहेत ते गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे पण मित्रांनो 25 देतात. आपण असे तयारी करा की गणित आणि बुद्धिमत्तेला आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे असं करा मित्रांनो. आणि आपल्याला कमीत कमी 47-48 मार्क कसे मिळतील याच्याकडे लक्ष द्यावा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.